कल्याण डोंबिवलीचा महापौर कोण बनणार यासाठी चांगलीच रस्सीखेच सुरू आहे। अशामध्येच गट नोंदणी करण्यासाठी कल्याण डोंबिवलीतले नगरसेवक नवी मुंबईतल्या कोकण भवनमध्ये दाखल झालेत। शिवसेनेचे 53 नगरसेवक एकाच बसने कोकण भवन इथे आले, तर मनसेचे 5 आणि शिवसेना उभाठा गटाचे मनसेला जाऊन मिळालेले 2 असे 7 नगरसेवक गट नोंदणीसाठी इथे आलेले आहेत। शिवसेनेने कल्याणमध्ये आपला महापौर बसावा यासाठी मोर्चे बांधणी सुरू केली आहे, तर शिवसेनेचे 53 नगरसेवक विजयी झाले असून त्यांना आणखी 9 नगरसेवकांची आवश्यकता आहे। यासाठी मताधिक्याची जुळवाजुळव शिवसेनेकडून सुरू झाली आहे। अशामध्ये शिवसेना उभाठाचे 2 नगरसेवक हे नॉट रिचेबल झालेत। मनसे नगरसेवकांची भूमिका देखील महत्त्वाची ठरणार आहे। ते शिवसेना शिंदे पक्षाला पाठिंबा देणार का याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलंय। मनसे नगरसेवक कोकण भवनमध्ये आत असतानाच शिवसेनेचे नगरसेवक आले। कुणी विकासाला पाठिंबा देत असेल तर त्यांचं स्वागत आहे, अशी प्रतिक्रिया खासदार नरेश म्हस्के यांनी दिली आहे। तुम्हाला महायुतीला समर्थन देऊ इच्छित आहात का, तसं काही कळतंय का? जे आम्हाला समर्थन देणार असतील त्यांचं सगळ्यांचं आम्ही स्वागतच करू। महायुतीचं सरकार आहे आणि महायुतीचं या कल्याण डोंबिवली महानगरपालिका महापौर होणार आहे। सर, मनसे पण नगरसेवक आज तुमच्या सोबत आलेले आहे, त्यांचा तुम्हाला पाठिंबा मिळणार आहे का? एका सोबत लक्षात घ्या, हा वरिष्ठ निर्णय घेणार आहेत, पण आम्ही महायुतीचा महापौर बसवणार आहे या महापालिकेवर। बाकी पक्षातील नगरसेवक सोडण्याचे आरोप होत आहेत। नाही, आरोप करणारे करत असतात, पण आमचं 53 शिवसेना पक्षाचा गट आहे, तो गट आम्ही इथे करण्यासाठी आलेलो आहोत। आणि तुम्हाला मी नक्कीच सांगू इच्छितो की या महापालिकेवर महायुतीचा महापौर बसणार आहे। कल्याणमध्ये कुणाचा महापौर बनणार याची उत्सुकता आता वाढत चालली आहे। शिवसेना नेते श्रीकांत शिंदे आणि खासदार नरेश म्हस्के कोकण भवनमध्ये नगरसेवकांसोबत दाखल झाले। मनसे नगरसेवकही गट नोंदणीसाठी कोकण भवन इथे आलेत। विशेष म्हणजे कोकण आयुक्तांच्या केबिनमध्ये श्रीकांत शिंदे, नरेश म्हस्के, राजू पाटील हे एकत्र बसल्यामुळे सर्वांच्याच भुवया या उंचावल्या आहेत। मनसे शिवसेनेला पाठिंबा देणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। तर आपण बघतोय की मनसेचे राजू पाटील हे कोकण भवनामध्ये दाखल झाले आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्यासह खासदार नरेश म्हस्के देखील कोकण भवनाच्या आयुक्तालयामध्ये बसलेले आहेत आणि त्यांच्यासोबत राजू पाटील बसल्यामुळे चर्चांना उधाण आलंय। आपण थेट जाऊयात आपले प्रतिनिधी विनय म्हात्रे यांच्याकडे। विनय, काय घडामोडी घडतात? नक्कीच घडामोडींना खूपच मोठ्या प्रमाणात वेग आलेला आपण बघतोय की ज्या पद्धतीने कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या महापौर पदाच्या निवडणुकीच्या अनुषंगाने किंवा महापौर बसण्याच्या अनुषंगाने भाजपला बाजूला सारून एकनाथ शिंदेची शिवसेना आपला महापौर बसण्याच्या प्रयत्न या ठिकाणी होत असल्याचं स्पष्टपणे दिसतंय। कारण आता कोकण विभाग आयुक्तालय कार्यालयामध्ये एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे 53 नगरसेवक या ठिकाणी पोहोचलेले आहेत। त्याचबरोबर मनसेचे जे 5 नगरसेवक आहेत ते देखील पोहोचलेले आहेत। एका बाजूला त्यांची नोंदणी सुरू आहे, तर दुसऱ्या बाजूला खासदार श्रीकांत शिंदे, खासदार नरेश म्हस्के, त्याचबरोबर मनसेचे नेते राजू पाटील हे तिघही एकाच दालनामध्ये बसलेले आहेत आणि तिघांच्या मध्ये जी चर्चा सुरू आहे त्यावरून हे स्पष्ट दिसतंय की ही गणिताची जुळवण्याचा प्रयत्न सुरू आहे तो यावरून स्पष्ट होतोय। आपण जर गणिताचं आकड्याचं गणित बघितलं तर एकनाथ शिंदेच्या शिवसेनेकडे एकूण 53 नगरसेवक आहेत, तर मनसेचे 5 नगरसेवक आहेत। त्याचबरोबर शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा 1 नगरसेवक आहे आणि काँग्रेसचे 2 नगरसेवक आहेत। त्याचबरोबर इतर जे उभाटाचे जे 4 नगरसेवक कालपासून नॉट रिचेबल आहेत ते 4 नगरसेवक जर एकत्रितरित्या जर एकत्र आणले तर मात्र एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचा महापौर या ठिकाणी म्हणून कल्याण डोंबिवलीमध्ये बसू शकतो आणि तशाच अनुषंगाच्या चर्चा या ठिकाणी सुरू असल्याची माहिती आपल्याला मिळते। नरेश म्हस्के फक्त थोड्या वेळासाठी बाहेर निघालेत आणि त्या जिथे गट नोंदणी सुरू आहे त्या ठिकाणी ते पोहोचले आहेत। मात्र एकंदरीत मनसे शिवसेना यांच्या ज्या बैठकांचं सत्र सुरू आहे त्यावरून हे चित्र स्पष्ट दिसतंय की एकनाथ शिंदे हे मात्र भाजपला बाजूला सारून आपला महापौर बसवण्याच्या दृष्टीने वाटचाल सुरू आहे। निश्चितच विनय, आता नेमक्या काय घडामोडी घडतात हे पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। यामध्ये आणखी एक बातमी अशी होती की राजू पाटील देखील कोकण आयुक्तांच्या केबिनमध्ये बसलेले होते, नरेश म्हस्के आणि श्रीकांत शिंदे यांच्यासह। त्यामुळे तिथे काय घडामोडी घडतात?
नक्कीच आपण पाहिलाय जो फोटो आपण बघतोय तो फोटो आहे कोकण विभागीय आयुक्तांच्या दालनाच्या इथला कॉन्फरन्स हॉल मधला हा फोटो आहे आणि त्या ठिकाणी खासदार श्रीकांत शिंदे, खासदार नरेश मस्के, त्याचबरोबर मनसेचे नेते राजू पाटील हे तिघजण एकत्रित्या तब्बल गेल्या अर्धा तासाहून अधिकचा काळ झाला यांच्यामध्ये खलबत सुरू आहे, त्यांच्यामध्ये चर्चा सुरू आहे. त्यावरून हे स्पष्ट दिसतंय की मनसे आणि एकनाथ शिंदेची शिवसेना ही कुठेतरी एकत्र या महापौर निवडणुकीमध्ये येण्याची चिन्ह दिसत आहेत आणि तशा पद्धतीची चर्चा या ठिकाणी सुरू आहे आणि तशा पद्धतीचा फोटो देखील बाहेर आलाय. त्यामुळे तब्बल अर्ध्या तासाहून अधिकचा काळ ह्या सगळ्या नेत्यांमध्ये चर्चा सुरू आहे. त्याच्यातून नक्की काय बाहेर निघतंय, आणखीन यांचा गट वेगळा स्थापन होतोय का, एक वेगळी आघाडी तयार होते का आणि ती आघाडीच्या माध्यमातून एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचा महापौर या ठिकाणी बसतोय का, त्याच अनुषंगाने ही सगळी चर्चा सुरू असल्याचं माहिती मिळते. निश्चितच विनय, काही वेगळं समीकरण तयार होत आहे का हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे. धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी. पुढची बातमी आपण पाहूयात. किशोरी पेडणेकर ठाकरेंच्या शिवसेनेच्या मुंबई महापालिकेतील गटनेत्या झालेल्या आहेत. मोठी बातमी आपण बघतोय. किशोरी पेडणेकर या शिवसेना उबाठा पक्षाच्या गटनेत्या झालेल्या आहेत. सकाळपासून आपण बघत होतो की गटनेतेपदी नेमकी कोणाची निवड होणार आहे याची उत्सुकता ही शिगेला पोहोचलेली होती, कारण जो गटनेता असेल तोच विरोधी पक्षाचा नेता म्हणून निवडला जाईल अशी देखील माहिती होती. त्यामुळे किशोरी पेडणेकर आता ठाकरेंच्या शिवसेनेच्या मुंबईतील महापालिकेतील गटनेत्या झालेल्या आहेत. ही मोठी बातमी आपण बघतोय. किशोरी पेडणेकर या माजी महापौर आहेत आणि आता गटनेतेपदी त्यांची निवड झाली आहे. थेट जाऊयात आपले प्रतिनिधी सुमित सावंत यांच्याकडे. सुमित, मगाशीच आपण बोललो की नेमकी कुणाची निवड गटनेतेपदी होणार आहे याची उत्सुकता होती, आता ते नाव समोर आलंय. बरोबर आहे, नाव समोर आलेलं आहे. किशोरी पेडणेकर हे नाव आता समोर आलेलं आहे, कारण गटनेता नेमका कोण होईल या सगळ्या संदर्भातली सातत्याने चर्चा होती, उत्सुकता शिगेला पोहोचलेली होती आणि आजच त्यात बैठक बोलावलेली होती. आता शिवसेना भवनमध्ये ही बैठक सध्या सुरू आहे. सगळे नगरसेवक जे नवनिर्वाचित आहेत ते निवडून आलेले ते इथे आलेले होते, कारण आज या सगळ्या नगरसेवकांचा आधी एक गटनेता निवडला जाणार होता आणि यामध्ये कोणाचं नाव असेल, माजी महापौर जे होते किंवा जे आमदार होते आधी किंवा मोठे नेते होते त्यांची नावं होती. दुसऱ्या बाजूला आणखी सचिन पडवळ किंवा जे नवीन नगरसेवक आहेत त्यांना संधी मिळते का हे देखील चर्चेच्या परिघात सगळे आलेले होते. पण अखेर निर्णय झाला, एकमतानं किशोरी पेडणेकर यांची गटनेतेपदी निवड झालेली आहे. म्हणजेच आता साहजिकच असं झालंय की विरोधी पक्षनेते पदावर वर्णी देखील किशोरी पेडणेकर यांचीच लागणार आहे, कारण जो गटनेता तोच विरोधी पक्षनेता. आणि दुसरा भाग त्याच्यामध्ये आणखी एक महत्त्वाचा हा आहे, आता निवड तर झालेली आहे पण या सगळ्याची नोंद होणार आहे आणि त्यामुळे या सगळ्या नगरसेवकांना इथून नेलं जाणार आहे. म्हणजे सगळेच नगरसेवक आधी जाऊन बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावरती नतमस्तक होतील आणि त्यानंतर हे सगळे नगरसेवक जाणार आहेत बेलापूरला. बेलापूरमध्ये कोकण भवनमध्ये या सगळ्या नगरसेवकांची नोंद केली जाईल आणि त्यानंतर मग एक पत्र आयुक्तांना दिलं जाणार आहे. पण आता अखेर महत्त्वाचा मुद्दा हाच, गटनेतेपदी किशोरी पेडणेकरांचं नाव निश्चित झालेलं आहे. निश्चितच सुमित, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. तर गटनेतेपदी माजी महापौर किशोरी पेडणेकर यांची निवड झालेली आहे. सूत्रापेक्षा मीच बोलतो ना. येस बोला ना, सांगा. आज कल्याण डोंबिवली म्युन्सिपल कॉर्पोरेशनचे 53 शिवसेनेचे नगरसेवक यांनी जो आहे तो आपला गट जो आहे तो स्थापन केलेला आहे, इथे स्थापन करण्यासाठी आलोय. त्याचबरोबर मनसे जे आहे, मला वाटतं 5 त्यांचे नगरसेवक या ठिकाणी त्यांचा गट स्थापन करण्यासाठी आलेले आहे आणि या ठिकाणी मनसेने जे आहे हे समर्थन जे आहे हे शिवसेनेला जे आहे या गटस्थापनेच्या निमित्ताने जे आहे हे दिलेलं आहे. राष्ट्रवादीचे 1, काँग्रेसचे 2 आणि जे काही नॉट रिचेबल नगरसेवक आहेत अशी मिळून सत्ता स्थापनेसाठी केडीएमसी मध्ये आघाडी असेल. नाही, याच्यामध्ये जे आहे हे फक्त मनसे आणि शिवसेना. तर मोठी बातमी आपण आता बघतोय. खासदार श्रीकांत शिंदे यांचं हे मोठं वक्तव्य समोर येत आहे. मनसेने शिवसेनेला पाठिंबा दिलेला आहे असं मोठं विधान श्रीकांत शिंदे यांनी केलंय. कल्याणमध्ये सत्ता स्थापनेसाठी शिंदेंची शिवसेना आणि मनसे हे एकत्रित आलेले आहेत अशी मोठी बातमी आपण बघतोय. स्वागत आहे. मला वाटतं तीर्थेसाठी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये जेवढे लोक बरोबर येतील त्याच्यामुळे जे आहे डेव्हलपमेंट देखील चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी होईल. मला वाटतं मनसेला देखील तेच वाटत असेल. राजू पाटील जे आहेत हे माझे मित्र देखील आहेत आणि त्यांना असं वाटतंय की बाबा डेव्हलपमेंटमध्ये आपण सगळ्यांनी जे आहे एकत्र असलं पाहिजे आणि त्यासाठी त्यांनी जे आहे शिवसेनेला जे आहे समर्थन, महायुतीला समर्थन आपण बोलूया, महायुतीला समर्थन जे आहे दिलेलं आहे. तुमचा महापौर होतो आहे तर उपमहापौर हा मनसेचा होईल की भाजप
अजूनपर्यंत महापौर उपमहापौर किंवा कुठलेही चेअरमॅन सभापती त्याच्यावर कुठलंही डिस्कशन झालेलं नाहीये. ते सगळे अधिकार जे आहे मला वाटतं शिंदे साहेबांकडे आहेत आणि त्याचबरोबर जे प्रदेशाध्यक्ष भारतीय जनता पार्टीचे चव्हाण साहेब आहेत त्यांच्यामध्ये आहे. आणि मला वाटतं त्यांची आणि शिंदे साहेबांची बैठक आहे ती आज वगैरे होऊ शकते. त्याच्यामध्ये जे आहे बाबा त्या ठिकाणी महायुतीचं सत्ता स्थापना कशा प्रकारे करायची, कोण महापौर कोण उपमहापौर कोण कुठले कुठले चेअरमॅन होतील हे त्या ठिकाणी ठरवलं जाईल. ठाकरेंकडे ते 4 नगरसेवक ठाकरेंकडून गेलेले आहेत, मनसेकडे 2 गेलेले त्यांच्या चिन्हावर लढलेले आणि त्याच्यानंतर 2 नगरसेवक जे आहेत ते आता दिसत नाहीत. ते 4 नगरसेवक तुम्हाला पाठिंबा देऊ शकतात? आता आम्हाला त्याच्याबद्दल तुम्ही विचारलं तर आम्ही कसं सांगणार ते 4 नगरसेवक त्यांचे पण ते तुमच्या 4 संपर्कात काय समजलं नगरसेवक जातं? नॉट रिचेबल आहेत, दिसत नाहीत तर ते तुमच्या संपर्कात आहेत तरी का? फिरायला गेले असते मला वाटतं. अच्छा, पण महापौर तुमचा बसेल हे तुम्ही सांगा. अरे मी बोललो तुम्हाला महापौर उपमहापौर किंवा कुठलंही चेअरमॅन हे जे आहे मला वाटतं शिंदे साहेब आणि त्याचबरोबर प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणजी हे बसून जे आहे त्या ठिकाणी ठरवतील. आणि सगळीकडे कल्याण डोंबिवली महानगरपालिका असेल किंवा उल्हासनगर असेल इथे सगळीकडे महायुतीचा जो आहे हा महापौर बसेल. कोणाचा महापौर बसेल कोणाचा उपमहापौर बसेल जेव्हा हे वरिष्ठ नेते बसतील त्या ठिकाणी आपल्याला माहिती पडणार की उल्हासनगरमध्ये काय होईल आणि कल्याण डोंबिवलीमध्ये काय होईल. पण एकच आहे की इथे तुम्हाला जे वाटतंय की भारतीय जनता पार्टीला बाजूला ठेवून हे काहीच होणार नाही. तसं भारतीय जनता पार्टी असेल शिवसेना असेल आणि मनसे असेल या ठिकाणी जे आहे हे सत्ता जे आहे हे स्थापन करेल. आणि उल्हासनगरमध्ये देखील शिवसेना असेल भारतीय जनता पार्टी असेल त्याचबरोबर वंचितने आम्हाला अगोदरच सपोर्ट त्या ठिकाणी दिलेला आहे. या सगळ्यांचा मिळून जो आहे आणि साई पार्टीचा एक नगरसेवक आहे आणि एक अपक्ष आहे तर हे सगळे मिळून जे आहे त्या ठिकाणी सत्ता स्थापन करणार आहोत. सगळ्यांनी जर एकत्र आलं सत्ता स्थापनेमध्ये तर मला वाटतं त्या ठिकाणी होणारं डेव्हलपमेंट जे प्रकारे जे स्टेबिलिटी त्या ठिकाणी राहील आणि सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते व्यवस्थित सगळ्यांनी सपोर्ट करावा असं तुमचं म्हणणं आहे. मग ठाकरेंच्या उर्वरित जे 7 किंवा 8 नगरसेवक त्यांनीही तुम्हाला सहकार्य करावं तुमचं असं म्हणणं त्यांनी अरे बघा डेव्हलपमेंटमध्ये जो येईल त्याचं जे आहे आम्ही या ठिकाणी डेव्हलपमेंटच्या नावाने डेव्हलपमेंट करण्यासाठी भविष्यामध्ये जो कोणी बरोबर येईल त्याला जे आहे बरोबर घेण्याचं किंवा समर्थन जे आहे कोणी देऊ शकतं ना. चांगलं काम जर आम्ही करत असू तर समर्थन कोणी महायुतीचा म्हणजे कोणाचा नगरसेवक महापौर होऊ शकतो, शिवसेनेचा की भारतीय जनता पार्टी? महायुतीचं होईल. मी बोललो मी अधिकार नाही मला ठरवण्याचा. आम्ही फक्त इथे आज गट स्थापना करण्यासाठी आलोय. गटामध्ये जी आहे ही महायुतीची ताकद मनसे जे आहे त्याच्यामध्ये आल्यामुळे महायुतीची ताकद जी आहे ही वाढलेली आहे. श्रीकांतजी, हे झालं केडीएमसीचं. मुंबईच्या बाबतीत काय ठरतं आहे? मुंबईमध्ये देखील महायुतीचाच महापौर त्या ठिकाणी बसणार आहे. पण एक तुमची मागणी आहे की सुरुवातीचे 2.5 वर्ष तुम्हाला नाही कुठलीच मागणी वगैरे या ठिकाणी नाही आणि मी त्याबद्दल जास्त भाष्य करू शकत नाही. मला वाटतं शिंदे साहेब असतील देवेंद्र फडणवीस जी असतील सगळे वरिष्ठ नेते जे आहेत या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या ठरवतील. पण एकच आहे की सगळीकडेच महाराष्ट्रामध्ये जिथे जिथे शिवसेना भारतीय जनता पार्टी एकत्र लढली तिकडे सगळीकडे जे आहे शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी जे आहे हे युतीमध्ये जे आहे सत्ता स्थापन करणार. कल्याण डोंबिवलीमध्ये पण करणार युती सत्ता स्थापना आणि उल्हासनगरमध्ये पण सत्ता स्थापना जी आहे ही महायुतीच करणार. बाळासाहेबांची जन्मशताब्दी वर्ष आहे आणि अशा वेळेला शिवसेनेचा महापौर मुंबईमध्ये बसावा अशी इच्छा आहे का? जर तो नंतर बघा शिवसेनेचा महापौर बसला तर कोणाला आनंद नाही वाटणार. मला वाटतं या सगळ्या गोष्टीचं उत्तर जे आहे ते मला वाटतं की जेव्हा नेते बसतील एकत्र ठरवतील त्या सगळ्या गोष्टींची उत्तरं जे आहेत ते तुम्हाला मिळतील. एकनाथ शिंदे दिल्लीमध्ये जाऊन दिल्लीतल्या नेत्यांचे पाय पकडतात हे दुर्दैवी आहे अशी टीका संजय राऊत यांनी केली. अरे त्यांना काय तुम्ही लक्ष देता त्यांच्याकडे? काही बोलत बसणार सकाळी उठून त्याचं उत्तर आम्ही द्यायला बांधील थोडी आहे. एक हिंदी शॉर्टकट क्या कहेंगे क्या आज आज शिवसेना अपने 53 पार्षदों को लेकर कोकण भवन में अपना गुट स्थापन कर रही है. उसी के साथ में मनसे भी 5 नगर सेवक उनके लेकर यहाँ पर आई है और मनसे ने महायुति को सपोर्ट दर्शाया है यहाँ पर. और कल्याण डोंबिवली म्यूनिसिपल कॉर्पोरेशन में शिवसेना भारतीय जनता पार्टी मनसे और अन्य जो भी हमारे साथ में आ रहे हैं वो सभी के साथ यहाँ पर सत्ता स्थापन महायुति करेगी. ठाकरे के जो बचे हुए नगरसेवक उन्होंने भी सपोर्ट देना चाहिए ऐसा लगता है आपको? देखिए डेवलपमेंट में जिसको आना है उसका स्वागत है यहाँ पर. उल्लासनगर म्यूनिसिपल कॉर्पोरेशन के बारे में भी मैं कहूंगा यहाँ पर उल्लासनगर म्यूनिसिपल कॉर्पोरेशन में शिवसेना को महायुति को पहले ही वंचित आघाड़ी ने सपोर्ट किया है और वहां पर भी जो जादुई आंकड़ा चाहिए 40 वो पार कर चुकी है शिवसेना. लेकिन उसके बावजूद शिवसेना भारतीय जनता पार्टी वंचित आघाड़ी साई पार्टी
ये सभी लोग मिलकर यहाँ पर सत्ता स्थापन करेंगे। मुंबई में क्या स्थिति है, क्या किसका मेयर मुंबई बनेगा? में भी महायुति का ही मेयर बनेगा। अभी ये वरिष्ठ लोग सभी मुझे लगता है कि नेता तय करेंगे कि किस प्रकार से सत्ता जो है आगे शिवसेना की मांग है कि मिलना चाहिए? नहीं, हमारी कोई मांग नहीं है यहाँ पर। मुझे लगता है कि ये सब के उत्तर माननीय हमारे मुख्य नेता एकनाथ शिंदे साहब आपको दे सकते हैं। वो देवेंद्र फडणवीस जी सभी बड़े नेता बैठेंगे और तय करेंगे कि क्या होगा। लेकिन एक बात मैं यहाँ पर क्लियर करना चाहूंगा, महाराष्ट्र में जहाँ जहाँ पर महायुति इलेक्शन लड़ी है वहाँ पर महायुति का ही महापौर वहाँ पर बैठेगा। मुंबई में हो, कल्याण डोंबिवली में हो, उल्लासनगर में हो या अन्य कहीं पर भी हो, सब जगह पर महायुति का महापौर वहाँ पर बैठेगा। सस्पेंस खत्म। तर ही मोठी बातमी आपण आता बघतोय। केडीएमसी मध्ये म्हणजेच कल्याण डोंबिवलीमध्ये मनसेने शिवसेनेला पाठिंबा दिलेला आहे। शिंदेंच्या शिवसेनेला मनसेकडून पाठिंबा देण्यात आलाय आणि कल्याण डोंबिवलीमध्ये आता शिवसेना सत्ता स्थापन करेल असं चित्र दिसून येत आहे। त्याचबरोबर महापौर पदाबाबत श्रीकांत शिंदे यांना विचारण्यात आलं तेव्हा पक्षश्रेष्ठी या सगळ्यांचा निर्णय घेतील अशी मोठी बातमी आता समोर येते। मनसेकडून शिंदेंच्या शिवसेनेला पाठिंबा देण्यात आलेला आहे। याचे राजकीय पटलावर आता काय परिणाम होणार आहेत हे देखील पाहणं अत्यंत महत्त्वाचं आहे। आत्ताची ही मोठी बातमी आपण बघतोय। ठाकरेंची सेना सोबत आली तरी आम्ही स्वागत करू असं वक्तव्य श्रीकांत शिंदे यांनी केलेलं आहे। त्यामुळे कल्याण डोंबिवलीमध्ये एक वेगळं समीकरण आपल्याला पाहायला मिळणार आहे। आता तरी हे चित्र दिसून येत आहे की मनसेने शिंदेंच्या शिवसेनेला हा पाठिंबा दिलेला आहे। कल्याण डोंबिवलीमध्ये शिंदेंच्या शिवसेनेचे 53 नगरसेवक हे विजयी झालेले आहेत आणि त्यांना आणखी 9 नगरसेवकांची आवश्यकता आहे। त्यामध्येच मनसेचे काही नगरसेवक तिथे निवडून आलेले आहेत। मनसेचे 5 नगरसेवक आणि उबाठामधून मनसेमध्ये परत आलेले 2 नगरसेवक असे मिळून मनसेकडे 7 नगरसेवक कल्याण डोंबिवलीमध्ये आहेत आणि आता मनसेने शिंदेंच्या शिवसेनेला कल्याण डोंबिवलीमध्ये पाठिंबा दिलाय। त्यामुळे मनसेचे 7 नगरसेवक आता शिवसेनेच्या 53 नगरसेवकांसोबत आलेले आहेत। त्यामुळे जवळजवळ 60 नगरसेवक आता शिंदेंच्या शिवसेनेकडे कल्याणमध्ये आहेत। आपण थेट जाऊयात आपले प्रतिनिधी प्रदीप भणगे यांच्याकडे। प्रदीप, ही मोठी बातमी आपण बघतोय, यामुळे आता राज्याच्या राजकारणामध्ये देखील समीकरण बदलतील का? आपण जर बघितलं तर सोमवारी सकाळी सर्वात पहिले न्यूज 18 मराठीने ही बातमी दिली होती की शिंदेची शिवसेना आणि मनसे हे एकत्र येण्याची शक्यता वर्तवली जाते आणि तशी चर्चा सुद्धा होती। त्याच बातमीवर आता जी बातमी आहे ही खरी ठरल्याची सिद्ध होत आहे। आपण जर बघितलं तर यापूर्वी सुद्धा खासदार श्रीकांत शिंदे यांना लोकसभेमध्ये मनसेचे नेते राजू पाटील यांनी या पाठिंबा दिला होता आणि त्यांच्याकरता काम सुद्धा केले होते। मात्र विधानसभेला ज्या प्रकारे राजू पाटलांच्या विरोधात उमेदवार दिल्याने त्यामध्ये नाराज होती। मात्र मधल्या काळामध्ये भाजपचा जो विजय गौडदौड चालू होती ती रोखण्याकरता कुठेतरी हे दोघं नेते परत एकत्र आले आहेत अशी आता चर्चा सुरू झालेली आहे। तर निश्चितच ही मोठी बातमी आपण बघतोय। कल्याण डोंबिवलीमध्ये आता महापौर शिवसेनेचा होईल असं चित्र दिसून येत आहे, पण त्याचबरोबर उपमहापौर पदासाठी काही चर्चा तिथे होतीये का? अद्याप उपमहापौराकरता ही अशी कुठलीही चर्चा झालेली नाही। यानंतर आता भाजप काय करते ते पाहावं लागेल, कारण की ठाकरे गटाचे सुद्धा 7 नगरसेवक आहेत, राष्ट्रवादीचा 1 नगरसेवक आहे आणि काँग्रेसचे 2 नगरसेवक आहेत। हे आता काय भूमिका घेतात ते पाहावं लागेल। आपण जर बघितलं तर मुंबईत असेल, ठाणा असेल, कल्याण डोंबिवलीमध्ये असेल, भाजप विरुद्ध शिवसेना असं चित्र आहे। सर भाजप या ठिकाणी जर एखाद दिवस ठाकरे गट जो आहे हा तटस्थ राहू शकतो, त्यामुळे शिंदेचा महापौर बनू शकतो अशी एक चर्चा आहे। भाजपला रोखण्याकरता हे सर्व प्रयत्न चालू आहेत आणि यानंतरच मुंबईच्या महापौराकरता वाटाघाटी केल्या जातील अशी सुद्धा चर्चा आहे। बरोबर आहे, ही मोठी बातमी प्रदीप आपण बघतोय। आता या सगळ्यांमध्ये भाजप कसं रिॲक्ट करणार हे पाहणं महत्त्वाचं आहे आणि त्याचबरोबर शिवसेना उभाट्या पक्षाकडून काय भूमिका या संदर्भात घेण्यात येते हे देखील पाहावं लागणार आहे। आणखी एक प्रश्न म्हणजे 7 नगरसेवक मनसेचे हे शिवसेनेला जरी त्यांनी पाठिंबा दिलाय तरी 2 नगरसेवकांची अजूनही कमी ही शिंदेंच्या शिवसेनेला तिथे महापौर बसवण्यासाठी आहे। तो मॅजिक फिगर त्यांच्यासाठी 2 नगरसेवक कमी पडतात।
जे आहेत हे आता कोणाला गळायला लावतील शिंदेची शिवसेना हे पाहावं लागेल. याकरता जर ठाकरे गटाचे नगरसेवक हे तटस्थ राहिले आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नगरसेवक यांनी जर शिंदेच्या याला मदत केली तर महापौर हा शिंदेचा बसू शकतो. आपण बघितलं तर उल्हासनगरमध्ये सुद्धा 2 वंचितांनी शिंदेच्या शिवसेनेला हे पाठिंब्यामुळे उल्हासनगरमध्ये ते वरचढ ठरले. असाच काहीचा जो पॅटर्न आहे तो इकडे कल्याणमध्ये होऊ शकतो. निश्चितच प्रदीप, आता नेमकं काय राजकीय समीकरण होतंय बनतंय ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. जसं की तुम्ही सांगितलं की 2 नगरसेवक आता कुठल्या पक्षाचे गळाला लावतायत हे पाहणं महत्त्वाचं आहे, कारण की तोपर्यंत मॅजिक फिगर हा पूर्ण होणार नाहीये. पण उपमहापौर पदासाठी आता श्रीकांत शिंदे यांना जेव्हा विचारण्यात आलं की मनसेला तुम्ही उपमहापौर पद देणार का, तेव्हा त्यांनी काय त्यांची भूमिका होती? तर कल्याण डोंबिवलीमध्ये आता शिवसेनेचाच महापौर बनणार असं चित्र आता जवळजवळ स्पष्ट होत आहे, कारण कल्याण डोंबिवलीमध्ये मनसेकडून शिंदेच्या शिवसेनेला पाठिंबा देण्यात आलेला आहे. मनसेचे 5 नगरसेवक कल्याण डोंबिवलीमधून निवडून आलेले आहेत आणि त्याच 5 विजयी नगरसेवकांसमवेत 2 आणखी नगरसेवक मनसेसोबत आहेत, जे की उबाठामधून मनसेमध्ये आलेले आहेत. त्यामुळे मनसेकडे 7 नगरसेवकांचा आकडा आहे. हे 7 नगरसेवक आता शिंदेच्या शिवसेनेला आपला पाठिंबा दर्शवत आहेत. त्यामुळे शिंदेकडे 60 नगरसेवकांचा आकडा आता तरी कल्याण डोंबिवलीमध्ये आहे. आपण सकाळीच न्यूज 18 मराठीने सगळ्यात आधी ही बातमी दिलेली होती की मनसे शिवसेनेला पाठिंबा देण्याच्या तयारीत दिसतंय, कारण की कोकण आयुक्तालयाच्या केबिनमध्ये खासदार नरेश मस्के आणि खासदार श्रीकांत शिंदेंसोबत मनसेचे नेते राजू पाटील देखील त्या केबिनमध्ये होते. तिथे चर्चा सुरू होती. त्यामुळे जवळपास हे चित्र स्पष्ट झालेलं होतं की मनसे शिंदेच्या शिवसेनेला पाठिंबा देणार का. आणि आत्ता बाहेर येऊन खासदार श्रीकांत शिंदेंनी ही प्रतिक्रिया दिलेली आहे आणि ही मोठी बातमी समोर येते की मनसेकडून श्रीकांत शिंदे आणि मनसेकडून शिंदेच्या शिवसेनेला पाठिंबा कल्याण डोंबिवलीमध्ये देण्यात आलाय. त्यामुळे जवळजवळ हे निश्चित झालंय की शिंदेच्या शिवसेनेचा महापौर कल्याण डोंबिवलीमध्ये असणार आहे. पण आणखी 2 नगरसेवक त्या मॅजिक फिगरसाठी कमी पडत आहेत. त्यामुळे नेमकं आता ते 2 नगरसेवक कुठल्या पक्षाचे गळाला लागतात हे पाहणं महत्त्वाचं आहे. आणि या सगळ्यांसोबतच जे मित्रपक्ष आहेत त्यांची भूमिका काय असेल हे देखील पाहावं लागणार आहे, कारण की भाजपला बाजूला सारून मनसेचा पाठिंबा घेऊन शिवसेनेकडून आता महापौर पदावर दावा हा जवळपास निश्चित करण्यात येतोय असं चित्र आता दिसून येत आहे. त्यामुळे भाजपची भूमिका या सगळ्यांसंदर्भात काय असेल हे देखील पाहावं लागणार आहे. आणि मनसेकडून शिंदेच्या शिवसेनेला पाठिंबा देण्यात येतोय. त्यामुळे आता शिवसेना उबाठा पक्षाची भूमिका कल्याण डोंबिवलीमध्ये काय असेल आणि त्याचबरोबर मग इतरही भागामध्ये ती काय असेल हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. या युतीमुळे, या पाठिंब्यामुळे बाकीच्या ठिकाणचे देखील स्थानिक गणित बदलतील का हे देखील पाहावं लागणार आहे. ही मोठी बातमी आपण आता बघतोय. KDMC मध्ये आता महायुतीचा महापौर, शिंदेच्या शिवसेनेचा महापौर असेल असं चित्र आता दिसून येत आहे, कारण की 9 नगरसेवकांची कमी ही शिवसेनेला होती आणि ते 9 नगरसेवकांपैकी 7 नगरसेवकांचा पाठिंबा मनसेकडून शिंदेच्या शिवसेनेला देण्यात आलेला आहे. आणखी 2 नगरसेवक आता नेमके कुठल्या पक्षाचे गळाला लागतात हे पाहणं महत्त्वाचं आहे. या सगळ्यांमध्ये ठाकरेंच्या सेनेची भूमिका काय असेल हे देखील आपल्याला पाहावं लागणार आहे. KDMCतून ही मोठी बातमी आपण बघतोय. KDMC मधील 53 नगरसेवक हे कोकण आयुक्तालयामध्ये गेलेले होते आणि त्यानंतर मनसेकडून त्यांना पाठिंबा दर्शवण्यात येतोय. आज कल्याण डोंबिवली म्युन्सिपल कॉर्पोरेशनचे 53 शिवसेनेचे नगरसेवक यांनी जो आहे तो आपला गट जो आहे तो स्थापन केलेला आहे, इथे स्थापन करण्यासाठी आलोय. त्याचबरोबर मनसे जे आहे, मला वाटतं 5 त्यांचे नगरसेवक या ठिकाणी त्यांचा गट स्थापन करण्यासाठी आलेले आहे. आणि या ठिकाणी मनसेने जे आहे हे समर्थन जे आहे हे शिवसेनेला जे आहे या गटस्थापनेच्या निमित्ताने जे आहे हे दिलेलं आहे. तर KDMC मध्ये आपण बघतोय हे चित्र आणि हे चित्र बरंच काही सांगून जात आहे, कारण कोकण आयुक्तालयाच्या केबिनमध्ये आपण बघतोय की मनसेचे नेते राजू पाटील हे खासदार नरेश मस्के आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्यासोबत केबिनमध्ये बसलेले होते. आणि तेव्हाच राजकीय वर्तुळामध्ये या चर्चा सुरू झालेल्या होत्या की कल्याण डोंबिवलीमध्ये
मनसेकडून शिंदेच्या शिवसेनेला पाठिंबा देण्यात येणार का, अशा सगळ्या चर्चांना उधाण आलेलं होतं। या सगळ्यांमध्येच श्रीकांत शिंदे यांनी बाहेर येऊन माध्यमांना प्रतिक्रिया दिलेली आहे आणि मनसेकडून शिंदेच्या शिवसेनेला कल्याण डोंबिवलीमध्ये पाठिंबा देण्यात येतोय। त्यामुळे आता शिंदेच्या शिवसेनेचा महापौर कल्याण डोंबिवलीमध्ये होईल असं चित्र जवळपास स्पष्ट झालंय। मॅजिक फिगरसाठी त्यांना आणखी 2 नगरसेवक कमी पडतायत, पण मनसेने पाठिंबा दिला, ही मोठी बातमी आत्ताच्या घडीला आपण बघतोय। थेट जाऊयात खासदार नरेश म्हस्के यांच्याकडे। नरेशजी, मनसेने शिंदेच्या शिवसेनेला तुम्हाला कल्याण डोंबिवलीमध्ये पाठिंबा दिलाय, पहिली प्रतिक्रिया। शिवसेना भाजपा महायुती म्हणून आम्ही निवडणुका लढलेल्या आहोत आणि शिवसेना भाजपा महायुती म्हणून आम्ही सत्तेवर येणार आहोत। विकासासाठी जर मनसेने पाठिंबा दिलेला त्याचं आम्ही नक्कीच स्वागत करतो। निश्चितच, पण भाजप या सत्ता स्थापनेमध्ये नाहीये सध्या तरी। मनसे आणि तुम्ही शिवसेना नाही, भारतीय जनता पार्टी आणि आम्ही एकत्र निवडणुका लढल्या, त्यामुळे सत्तेत आम्ही सगळेजण आहोत, एकत्र आहोत। पण महापौर पदासाठी मग महापौर पदासाठी तुमचा दावा असेल, मग उपमहापौर पदासाठी शिवसेना नेमका भाजपा महायुती म्हणून आमचे ज्येष्ठ नेते रवींद्र चव्हाण साहेब, एकनाथ शिंदे साहेब एकत्र बसतील आणि निर्णय घेतील। पण निश्चितच, पण मनसेकडून पाठिंबा घेतल्यानंतर भाजपची तिथे भूमिका काय असणार आहे? अहो बघा, त्या ठिकाणी महायुती आहे आणि विकासासाठी जर सर्वजण एकत्र येत असतील, कुठलाही वाद नसेल तर नक्कीच त्याचं स्वागत करायला पाहिजे ना। पण ही जरा वेगळ्या प्रकारची एक अभद्र युती झाली असं वाटतंय का नाही, तुम्हाला? अभद्र कसं काय? मनसे म्हणजे काय एमआयएम नाहीये अभद्र युती म्हणायला? नाही, मनसे म्हणजे एमआयएम नाहीये, अर्थात एमआयएम नाहीये। मनसे आणि उबाठा हे सोबत आहेत आणि त्यामुळेच हे जरा वेगळं समीकरण झालंय का कल्याण डोंबिवलीमध्ये? नगरपंचायत, महानगरपालिका, या सर्व गोष्टी मनसे लोकसभेला आमच्या सोबत होते, मग तेव्हा काही त्यांना आम्ही घेतलंच होतं ना बरोबर। तर त्या कल्याण डोंबिवली मनसे जर आमच्या सोबत येत असतील तर आम्ही नक्कीच त्यांचं स्वागत करू। निश्चितच, पण या सगळ्यांमध्ये मग शिवसेना उबाठाची देखील एक भूमिका महत्वाची आहे, कारण त्या दोघांनी मिळून निवडणुका लढवलेल्या आहेत। ते बघा, तो त्यांचा निर्णय आहे, परंतु मनसे जर आमच्या सोबत आले तर आम्ही त्यांचं नक्कीच स्वागत केलेलं आहे। निश्चितच। नरेशजी, आणखी 2 नगरसेवक आता कल्याण डोंबिवलीमध्ये महापौर पदाचा दावा करण्यासाठी कमी पडतायत, काय समीकरणं जुळतायत तिथे? अरे कसे कमी पडतायत? आमची शिवसेना भाजप महायुती आहे, पूर्ण मेजॉरिटी आहे आमची, कमी कसे पडतायत? पूर्ण युती आहे, पूर्ण सत्ता आहे आमच्याकडे। बरोबर, 53 तुमचे नगरसेवक आहेत, 7 नगरसेवक मनसेचे आहेत। अरे भाजप आहे ना, भाजपची संख्या आहे 50। बरोबर, पूर्ण मेजॉरिटी आहे, कसे कमी पडतात? तिथे तुम्ही भाजपला घेऊन सत्ता स्थापन करताय, मनसेचा युती पाठिंबा म्हणून आहे। लढलो, त्याच्यामुळे युती म्हणूनच सत्तेवर येणार आम्ही। बरोबर। आता आणखी एक महत्वाचा प्रश्न आहे की मतदारांची ही प्रताडणा आहे का, असं वाटतंय का तुम्हाला? कारण मतदारांनी हे बघा, मतदारांची आम्ही शिवसेना भाजप महायुती म्हणून लढलोय, शिवसेना भाजप महायुती म्हणून सत्तेवर येणार। मनसेने आमच्या सोबत आलेले आहेत, याचा अर्थ आम्ही युतीची प्रतारणा, लोकांची प्रतारणा कशी, आम्ही युतीमध्ये आहोत। पण तुम्ही जे म्हणताय की नरेशजी आपण तुम्ही महायुतीमध्ये तिथे लढलेला आहात, त्यामुळे मला हा प्रश्न विचारायचा आहे की तुमचं आणि बीजेपीचं जर एकंदरीत नगरसेवकांची संख्या बघितली तर तुमचं तिथे बहुमत आहेच की मग? हो, आहे ना। नाही, मग मनसेचा पाठिंबा जो तुम्ही घेतलाय मग तो कशासाठी? मनसे जर आमच्या सोबत एकत्र आली किंवा आमच्या सोबत आली, विकासासाठी एकत्र आली तर आम्ही नक्कीच त्यांचं स्वागत करू। राजकारणामध्ये स्वागत आपण करतच असतो, जर बरोबर लोक आली तर आपण त्यांना लांब करणार का? नाही करणार। नाही, लांब करणार नाही, बरोबर आहे, पण भाजपच्या प्रदेशाध्यक्षांचं तिथे हे बघा, शिवसेना आणि भाजप या महाराष्ट्रामध्ये, राज्यामध्ये आम्ही एकत्र होतो, त्यानंतर अजितदादाचा गट आमच्या सोबत आला, बरोबर, पूर्ण बहुमत असताना अजितदादांना आम्ही सोबत घेतलं ना, तर मग आता जर मनसे जर आमच्या सोबत आली तर काय वाईट आहे? अगदी। तर नरेशजी, हा महत्वाचा प्रश्न हा आहे, कारण की त्या भागामध्ये भाजपचे ते प्रदेशाध्यक्ष आहेत रवींद्र चव्हाण, त्यांचं तिथे वर्चस्व आहे, त्या भागामध्ये बऱ्यापैकी त्यांचा तो बालेकिल्लाच आहे। त्यामुळे मला हे म्हणायचं होतं की जर तुमचं बहुमत असेल तर मग त्यांना तुम्ही विचारात घेतलंय मनसेला तुमच्या युतीमध्ये किंवा मनसेचा पाठिंबा घेताना?
तर आत्ताच आपण बघितलं की खासदार नरेश म्हस्के न्यूज 18 मराठीशी बोललेले आहेत आणि न्यूज 18 मराठीशी बोलताना त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही महायुती म्हणूनच तिथे लढलेलो आहोत आणि विकासासाठी जर मनसेला आम्हाला पाठिंबा द्यायचा असेल तर त्यात गैर काय आहे अशी भूमिका त्यांनी घेतलेली आहे। पण भाजप आणि शिवसेनेचं जर तिथे एकत्रितपणे जर त्यांच्या म्हणण्यानुसार आपण कॅल्क्युलेशन्स केली तर त्यांची आधीच तिथे बहुमत आहे, नगरसेवकांचा आकडा तिथे मग त्यांचा बहुमताचा आहे। मग यामध्ये मनसेचा पाठिंबा त्यांना का घ्यावा लागतोय किंवा त्यांनी विकासासाठी असं त्यांचं म्हणणं आहे की विकासासाठी मनसेचा पाठिंबा आम्ही घेतलेला आहे। पण या सगळ्यांमध्ये भाजपची भूमिका काय असणार आहे हे पाहणं महत्त्वाचं आहे। नरेश म्हस्के वारंवार हे सांगतायत की भाजप आमच्या सोबत आहे, आम्ही महायुती म्हणून लढलेलो आहोत, पण विकासासाठी मनसेचा पाठिंबा आम्ही घेतलाय। पण जर तिथे बहुमत असेल तर मग विकासासाठी मनसेचा पाठिंबा यांनी का घेतला हे देखील पाहावं लागणार आहे। त्याच सोबत महापौर पदावर कुणाची वर्णी लागणार, उपमहापौर पदावर कुणाची वर्णी लागणार हे देखील आता पाहणं महत्त्वाचं आहे। या सगळ्यांमध्येच भाजपची भूमिका काय असेल हे देखील आपल्याला पाहावं लागणार आहे। भाजपला विचारात घेतलाय का असं प्रश्न विचारल्यावर नरेश म्हस्के म्हणालेत की भाजप आमच्या सोबतच आहे, आम्ही एकत्रितपणेच निवडणूक लढवलेली आहे। पण तरीही भाजपची या सगळ्यांमध्ये काय भूमिका आहे पाहावं लागणार आहे। त्याचबरोबर ठाकरे बंधू एकत्रितपणे लढलेले आहेत, त्यामुळे जर मनसेने शिंदेंच्या शिवसेनेला इथे पाठिंबा दिला विकासासाठी असं नरेश म्हस्केजी म्हणतात तर मग उबाठाची भूमिका यामध्ये काय असेल हे देखील पाहावं लागणार आहे। कारण दोन्ही ठाकरे बंधू एकत्रितपणे लढलेले आहेत, मतदारांनी ठाकरे बंधू म्हणून मतदान केलेलं आहे आणि दुसरीकडे शिवसेना आणि भाजप म्हणून मतदारांनी मतदान केलंय। त्यामुळे ही जी वेगळी समीकरणं आहेत या सगळ्यांमध्ये मतदारांची प्रताडणा होतीये का हा देखील प्रश्न इथे महत्त्वाचा आहे। पण हा प्रश्न विचारल्यानंतर पुन्हा विकासाचा मुद्दा नरेश म्हस्केजींनी समोर आणला आणि विकासासाठी मनसेने आम्हाला पाठिंबा दिलाय, आम्ही का तो पाठिंबा घेऊ नये असा देखील प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय। त्यामुळे ही सगळी समीकरणं आता बदलत चाललेली आहेत। कल्याण डोंबिवलीचं हे समीकरण राज्याच्या इतरही महापालिकांवर आता प्रभाव टाकणार का हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे आणि हे वेगळं समीकरण आता आपण बघतोय तयार झालंय। कारण कल्याण डोंबिवलीमध्ये शिवसेनेचे 53 नगरसेवक आहेत, शिवसेनेचे एकट्याचे 53 नगरसेवक कल्याण डोंबिवलीमध्ये आहे आणि सत्ता स्थापन करण्यासाठी त्यांना 9 नगरसेवकांची आणखी गरज होती। त्यामधले 7 नगरसेवक आता मनसेचे आहेत ज्यांनी शिवसेनेला पाठिंबा दिलाय। तर आत्ताच आपण बघतोय 60चा आकडा शिवसेनेकडे आत्ता तरी आहे आणि नरेश म्हस्केजी जे म्हणतायत की भाजप आमच्या सोबतच आहे तर भाजपचे तिथे आधीच 50 नगरसेवक हे विजयी झालेले आहेत, 50 भाजपचे, शिवसेनेचे 53 असं असताना देखील मनसेचा पाठिंबा त्यांनी घेतलेला आहे। त्यामुळे आता नेमकं काय समीकरण इथे बदलतात हे पाहणं महत्त्वाचं आहे आणि मित्रपक्षांकडून काय भूमिका असेल हे देखील आता पाहावं लागणार आहे। नेमके प्रदेशाध्यक्ष काय या सगळ्यांवर भाष्य करतात, भाजपकडून काय भाष्य करण्यात येतं हे देखील पाहावं लागणार आहे। कल्याण डोंबिवलीमध्ये सत्तेचं समीकरण बदललेलं चित्र आपण बघतोय। कारण जर महायुती म्हणून लढलेला असाल तर महायुतीकडे बहुमतापेक्षा जास्तीचा आकडा तिथे त्यांच्याकडे आहे, पण त्यानंतर सुद्धा मनसेचा पाठिंबा घेण्यात आलाय आणि एवढं होऊन सुद्धा जर आपण शिवसेनेचे एकट्याचे नगरसेवक आणि मनसेच्या नगरसेवकांचा आकडा बघितला तर 2 नगरसेवक अजूनही कमी पडतायत शिवसेनेला सत्ता स्थापन करण्यासाठी। त्यामुळे नेमकी काय समीकरणं आता कल्याण डोंबिवलीमध्ये पाहायला मिळतात हे देखील आता पाहावं लागणार आहे। आणि त्याचबरोबर जे बदललेलं चित्र आहे म्हणजे मनसेनं शिंदेंच्या शिवसेनेला पाठिंबा देणं याचा परिणाम आता उभाटा शिवसेना काय भूमिका घेतं यावरून पाहावं लागेल। कारण ठाकरे बंधूंनी एकत्रितपणे निवडणूक ही लढवलेली होती, त्यामुळे आता चित्र पाहणं महत्त्वाचं आहे। आज कल्याण डोंबिवली म्युनिसिपल कॉर्पोरेशनचे 53 शिवसेनेचे नगरसेवक यांनी जो आहे तो आपला गट जो आहे तो स्थापन केलेला आहे, इथे स्थापन करण्यासाठी आलोय। त्याचबरोबर मनसे जे आहे मला वाटतं 5 त्यांचे नगरसेवक या ठिकाणी त्यांचा गट स्थापन करण्यासाठी आलेले आहे आणि या ठिकाणी मनसेने जे आहे हे समर्थन जे आहे हे शिवसेनेला जे आहे या गटस्थापनेच्या निमित्ताने जे आहे हे दिलेलं आहे। तर आपण बघतोय की भाजपला दूर ठेवून कल्याण डोंबिवलीमध्ये ही युती स्थापन करण्याचा प्रयत्न तिथे होतोय का, महापौर पदासाठी दावा करण्याचा प्रयत्न हा आहे का, ही मोठी बातमी आपण बघतोय। सकाळपासून न्यूज 18 मराठीवर आपण दाखवत होतो की मनसेचे नेते राजू पाटील हे शिवसेनेच्या 2 खासदारांसोबत खासदार श्रीकांत शिंदे आणि खासदार नरेश म्हस्के यांच्यासोबत कोकण महाआयुक्तालयांच्या केबिनमध्ये बसलेले होते।
त्यामुळे नेमके काय समीकरण आता समोर येतात हे चित्र जवळपास निश्चित झालेलं होतं. त्यानंतर खासदार श्रीकांत शिंदे यांनी बाहेर येऊन आपली प्रतिक्रिया दिली की मनसेने शिवसेनेला पाठिंबा दिलाय, ही माहिती त्यांनी बाहेर येऊन सांगितली आणि त्यानंतर राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आलंय. थेट जाऊयात आपले प्रतिनिधी विश्वनाथ सावंत यांच्याकडे. विश्वनाथ, मनसेने शिवसेनेला पाठिंबा दिला, ही मोठी बातमी आपण बघतोय. या सगळ्यांमध्ये भाजपला दूर ठेवून कल्याण डोंबिवलीमध्ये सत्ता स्थापन करण्याचा प्रयत्न होतोय का? नक्कीच हे पहिलं स्पष्ट केलंय खासदार श्रीकांत शिंदे यांनी. भाजपला दूर ठेवून असं काही केलेलं नाहीये, कारण सुरुवातीला तसंच वाटत होतं आणि त्यांनी तसं म्हटलंय की दूर नाही ठेवलेले. पण एकूण स्थिती पाहता बेलापूरच्या कोकण भवनमध्ये जे 2 खासदार प्रमुख नेते शिवसेनेचे आहेत तिथे आणि त्यामुळे आणि मनसेचे राजू पाटील आहेत, त्यामुळे एकूणच चित्र असं तरी दिसतंय. पण त्यांनी बाईटमध्ये असं प्रसार माध्यमांशी बोलताना तसं स्पष्ट केलं की तसं काही नाहीये आणि त्या पद्धतीने ते महापौर युतीचाच बसेल असं ते उल्हासनगर म्हणा किंवा इतर ठिकाणी देखील युतीचाच बसेल, भाजप सोबत आहेत. स्पेसिफिक त्यांनी असं स्पष्ट केलंय की भाजपला दूर ठेवून हे सगळं केलेलं नाहीये आणि या ठिकाणी जे बसणारा महापौर असेल तो महायुतीचाच असेल, हे आवर्जून त्यांनी बोलताना हे सांगताना विसरले नाहीयेत. त्यामुळे पाहावं लागेल आता महायुतीचा भाजपची भूमिका काय आहे. खासदारांनी तर स्पष्ट केलंय की तसं नाहीये म्हणा, पण सध्या तरी कोकण भवनमध्ये जे राजकीय हालचाली सुरू आहेत, इथे गट रजिस्ट्रेशन जे नोंदणी जे प्रक्रिया सुरू आहे त्यातूनच तरी असं दिसतंय. पण खासदार श्रीकांत शिंदे यांनी स्पष्ट नकार दिला या गोष्टीला. श्रीकांत शिंदे यांनी जरी नकार दिलेला असेल तरी पण आपण जर भाजपचा नगरसेवकांचा आकडा बघितला तर तो 50 आहे, शिवसेनेचे 53 आहेत. त्यामुळे बहुमताचा आकडा जर महायुती म्हणून बघितला तर त्यांच्याकडे आधीच आहे. त्यामुळे मनसेचा पाठिंबा घेण्याचं कारण त्यांनी विकासाचं दिलंय, पण स्थानिक समीकरणं काय आहेत? बिलकुल, त्यांनी विकासाचं कारण विकासाच्या कल्याण डोंबिवलीच्या विकासासाठीच ही सगळी प्रक्रिया सुरू आहे. जे आमच्या सोबत येतील किंवा वंचितचे देखील समर्थन मिळाले उल्हासनगरमध्ये असं देखील म्हटलंय त्यांनी. तसे नगरसेवक देखील इथे आलेले आहेत आणि त्यांचं एकच म्हणणं आहे की हे सगळं विकासासाठी आम्ही एकत्र आलेलो आहोत. भाजप बरोबरच आहे, महायुती बरोबरच आहे आणि युतीचाच नेते युतीचे नेतेच महापौर ठरवतील. मात्र सध्याची जी स्थिती पाहता कोकण भवनमध्ये जे हालचाली सुरू आहेत, जे एकामागून एक इतर पक्षांचे नेते येत आहेत त्यांना पाठिंबा दर्शवत आहेत असून असं एकूण दिसतंय. म्हणजे उल्हासनगर असो कल्याण डोंबिवली असो या एकूण परिस्थिती पाहता त्यांनी स्पष्ट नकार दिलाय की भाजपला दूर ठेवलाय म्हणून. परंतु एकूण सध्याची परिस्थिती त्यांची आकडेवारी पाहता मनसेचे 5 इथे आले आहेत आणि निश्चितच युतीचे आकडा मोठा असताना देखील मनसेला सोबत घेणं हे कितपत त्यांच्या योग्य आहे हे त्यांनी विकासाचा मुद्दा हा पुढे करून त्यांनी म्हटलं आहे. त्यामुळे पुढील 1-2 दिवसामध्ये किंवा आज संध्याकाळपासून स्पष्ट होईल भाजपकडून तशी काय त्याच्यावरती प्रतिक्रिया येते ते पाहणं महत्वाचं ठरेल. त्यानंतरच नेमकं शिवसेनेची या मागची भूमिका काय आहे, भाजपचं म्हणणं काय आहे ते स्पष्ट होईल. निश्चितच धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी. कल्याण डोंबिवलीचं हे नवीन समीकरण आपण बघतोय, नवीन समीकरण कल्याण डोंबिवलीमध्ये तयार झालंय. मनसेकडून आता आपण बघतोय शिंदेंच्या शिवसेनेला पाठिंबा देण्यात आला. आपल्यासोबत भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्याय आहेत. केशवजी, स्वागत आहे न्यूज 18 मराठीमध्ये. नवीन समीकरण कल्याण डोंबिवलीमधून समोर आलंय, आपली पहिली प्रतिक्रिया? पहिली प्रतिक्रिया त्याचा मुद्दा नाही, खरं तर 2-3 मुद्द्यात मांडले पाहिजे. सगळ्यात पहिला मुद्दा असा आहे की ही चिंता आता खरी उद्धव ठाकरेंनी करायची. अवघ्या आपण सगळ्यांनी बघितलं कशा आणाभाका, कशा महाराष्ट्र एकतेच्या गगनभेदी घोषणा या उद्धव ठाकरे आणि संजय राऊत करत होते. प्रत्यक्षामध्ये निकालानंतर 1 आठवडा सुद्धा ही त्यांची आघाडी युती काही जी काही होती ती टिकली नाही. त्यामुळे खरी चिंता त्यांनी करायची, पहिला मुद्दा. दुसरा त्यातला मुद्दा असा आहे की या ठिकाणी कल्याण डोंबिवलीमध्ये भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना आम्ही एकत्रित निवडणूक लढवली होती, त्यामुळे तिथे महापौर हा युतीचाच होणार याच्याबद्दल कोणाच्याही मनात शंका नाही. आणि तिसरा मुद्दा, स्थानिक स्तरावरती जर कोणी विकासासाठी आमच्या सोबत येत असेल तर त्यामध्ये ऍक्शन घेण्यासारखं काहीच नाही. त्यामध्ये शिवसेनेचे जर आपण बघितले नगरसेवक 53, भाजपचे 50 तिथे आहेत. बहुमताचा आकडा तुमच्याकडे आधीच आहे, त्यामुळे मनसेचा पाठिंबा घेण्यामागचं कारण काय? हे असं आहे की देवेंद्रजींनी तुम्हाला ते वाक्य सांगितलं, तुम्हाला आठवत असेल की निवडणूक झाल्यानंतर ज्या नगरसेवकांचा सत्कार होता त्यात ते म्हणाले की
आता राजकारण संपलं, आता विकासाची भूमिका फक्त आपल्या सगळ्यांची असली पाहिजे. त्यामध्ये विकासाच्या भूमिकेसाठी जर कोणी सोबत येत असेल, कारण आमचा अजेंडा तोच आहे, आमची भूमिका तीच आहे, आमच्या भूमिकेत धोरणात कोणताही बदल नाही. जर त्यांची भूमिका बदलत जर विकासासाठी जर ते आमच्यासोबत येत असतील तर आक्षेप काय घ्यावा. बरं, पण ठाकरे बंधूंनी एकत्रितपणे तिथे निवडणूक लढवली, तुम्ही महायुती म्हणून वेगळी निवडणूक लढवली, त्यामुळे मग मतदारांच्या मतांची तिथे प्रताडणं होती असं वाटत नाही का तुम्हाला? तर कल्याण डोंबिवलीचं हे चित्र आपण बघतोय. भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्याय यांच्याशी आपण आता बोललेलो आहे. न्यूज 18 मराठीशी त्यांनी संवाद साधलाय आणि ते बोलताना म्हणालेले आहेत की विकासासाठी त्यांना सोबत घेतलं तर काय चुकलं असं त्यांच्याकडून प्रतिक्रिया समोर आलेली आहे. त्याचबरोबर महत्त्वाचा मुद्दा म्हणजे शिवसेना उभाठा पक्षाला त्यांनी टोमणा मारलेला आहे की मोठ्या आनाभाका तुम्ही दिलेल्या होत्या, मोठमोठ्या गप्पा तुम्ही एकीकरणाच्या मारलेल्या होत्या, त्यामुळे आता तुम्हाला चिंता करण्याची गरज आहे असं वक्तव्य त्यांच्याकडून करण्यात आलेलं आहे. त्यामुळे आता उभाटा पक्षाकडून त्या संदर्भात काय प्रतिक्रिया येते पाहणं महत्त्वाचं आहे. पण या सगळ्यांमध्ये स्थानिक समीकरण कल्याण डोंबिवलीचं जे काही दिसून येत आहे, त्यामुळे आता याचे परिणाम काय होऊ शकतात किंवा मित्रपक्षांकडून या संदर्भात काय भूमिका घेतल्या जाऊ शकते हे पाहणं महत्त्वाचं आहे. पण एवढं मात्र नक्की की शिंदेंच्या शिवसेनेचे जे काही खासदार आहेत नरेश म्हस्के आणि त्याचबरोबर भाजपचे प्रवक्ते, या दोघांचं एकच वक्तव्य होतं की महायुतीचाच महापौर तिथे बसेल. त्यामुळे कल्याण डोंबिवलीचं समीकरण काय नेमकं असेल आता पाहणं महत्त्वाचं आहे. थेट जाऊयात, नेते दीपेश म्हात्रे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. दीपेशजी, भाजपला डावलून कल्याण डोंबिवलीमध्ये सत्ता स्थापन करण्याचा प्रयत्न केला जातोय अशी एक चर्चा होती, पण त्या चर्चेला नरेश म्हस्के आणि केशव उपाध्याय या दोघांनी देखील त्याला विरोध केलेला आहे की असं काही नाहीये, आम्ही महायुती म्हणून लढलेलो आहोत. तुमची प्रतिक्रिया? महायुती म्हणून कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये 100 पेक्षा जास्ती जागा आम्ही जिंकलेलो आहे. महायुतीचे सर्व नगरसेवक जे 100हून जास्ती ते निवडून आलेले आहेत आणि जर एवढी मेजॉरिटी जर महायुतीला मिळते आणि एखाद्या पक्षाला जर वाटत असेल की महायुतीला त्यांनी पाठिंबा द्यावा आणि जर मनसेने तो पाठिंबा दिला असेल किंवा स्थानिक नेत्यांनी जर मनसेच्या आमच्या महायुतीला जर पाठिंबा दिला असेल तर आम्ही त्याचं स्वागतच करतो. पण विकासासाठी मनसेकडून पाठिंबा घेतला असं बोललं जात आहे, पण त्यामध्ये केशव उपाध्याय हे देखील बोलले की आता उभाठ्याला चिंता करण्याची गरज आहे. नाही, खरा प्रश्न तिथेच आहे ना. उभाटाला चिंता करण्यासारखी गरज आहे, कारण महाराष्ट्रभर आज मनसेचा पाठिंबा घेऊन त्यांनी निवडणुका लढण्याचं काम केलं. एवढे दिवस कधी मनसेला बरोबर घेतलं नाही. जेव्हा स्वतःला गरज लागली तेव्हा मनसेच्या लोकांना त्यांनी बरोबर घेतलं आणि आता मनसेच्या लोकांनी जर महायुतीला पाठिंबा दिला असेल तर खरी चिंता करण्याची गरज ही उभाटालाच आहे महाराष्ट्रामध्ये. पण मुंबईमध्ये पण काही घडामोडी घडू शकतात. मुंबईमध्ये पण ते कदाचित महायुतीला पाठिंबा देऊ शकतात. मुंबई महापालिकेमध्ये तुम्हाला असं म्हणायचं की मनसे महायुतीला मुंबईमध्ये देखील पाठिंबा देईल असे काही देऊ शकते ना. का देऊ शकत नाही? त्यांनी जर कल्याण डोंबिवलीत दिला तर उद्या भारतीय जनता पार्टीचा सगळ्यात मोठा पक्ष आहे आणि महायुती तिथे सगळ्यात मोठा गट म्हणून समोर आलेला आहे. जर त्यांना विकास कामं करायची असतील तर उद्या मनसेने मुंबई महापालिकेत देखील महायुतीला पाठिंबा दिला तर लोकांना आश्चर्य वाटायला नको. पण मतदारांच्या मताची प्रताडणा होती असं वाटत नाही का तुम्हाला? म्हणजे एक वेगळा गट बघून मतदारांनी मतदान केलंय. नाही, ज्यांनी पाठिंबा दिला हा प्रश्न त्यांना विचारला पाहिजे की त्यांनी वेगळे लढले आणि मग आता तुम्ही महायुतीला पाठिंबा देते, हा प्रश्न त्यांच्यासाठी आहे. पण मला एक गोष्ट वाटते की निवडणुका झाल्यानंतर राजकारण बाजूला ठेवून आपण विकासात्मक दृष्टिकोन ठेवून काम केलं पाहिजे. याच्यासाठी सगळ्यांनी प्रयत्न केले पाहिजे. निश्चितच. दीपकजी, पण तुम्ही युतीमध्ये लढलेला आहात, तुमच्याकडे क्लिअर मॅन्डेट आहे तिथलं कल्याण डोंबिवलीमध्ये, मग तुम्हाला याची गरज होती का त्यांचा पाठिंबा घेण्याची? मी परत एकदा आपल्याला सांगतो की 100+ आमच्या सीट आलेल्या आहेत आणि मॅन्डेट पूर्णपणे महायुतीच्या बाजूने आहे. आणि जर समोरून कोणी पाठिंबा देत असेल तर त्यांचं स्वागत करणं आमच्यासाठी या महाराष्ट्राची जी राजकीय संस्कृती आहे त्याच्याप्रमाणे योग्यच आहे ना त्यांनी पाठिंबा दिला तर. निश्चितच. दीपेशजी, तुम्हाला याची कल्पना होती का की असं मनसेकडून आपल्याला पाठिंबा मिळेल म्हणून? बघा, या सगळ्या गोष्टी फोनवर म्हणजे या सगळ्या गोष्टी मीडियावर सांगण्यासारख्या नसतात. मी तुम्हाला एवढंच सांगतो म्हणजे समीकरण आधी जुळत होती पण आज ते बाहेर आलं. मी एवढंच सांगू इच्छितो की मनसेने जो पाठिंबा आज महायुतीला कल्याण डोंबिवलीमध्ये दिलाय त्याचं स्वागत आहे.
पण सर, तुम्ही महायुती म्हणून लढलेला आहात, भाजप आणि शिवसेना एकत्रितपणे लढलेला आहात. मग चला, आता मनसे तुम्ही म्हणताय की मनसेने विकासासाठी पाठिंबा दिला, पण तुम्हाला मनसेची गरज होती का तिथे? नाही, बघा कसं आहे, महायुतीच्या इथे सत्ता येणारच आहे भविष्यामध्ये. आणि महायुतीची सत्ता येत असताना जर एखाद्या पक्षाला वाटलं की महायुतीची सत्ता येणार आहे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये किंवा महाराष्ट्रातल्या इतर महापालिकांमध्ये, आणि त्याच्यात जर त्यांना वाटलं की आम्ही या ज्यांची सत्ता, ज्यांना लोकांनी जनतेने मॅन्डेट दिलाय, त्यांना जर आम्ही पाठिंबा द्यावा, तर ते योग्यच आहे ना. नाही, त्यांनी पाठिंबा दिला ते विकासासाठी आहे किंवा काय, पण महापौर पदासाठी तुमच्यामध्ये आणि शिवसेनेमध्ये चर्चा होऊ शकत नाहीये का? त्यामुळे मग आता मनसेचा पाठिंबा घेऊन ते दबाव तंत्राचा वापर असं काही आहे का? नाही, दबाव तंत्राचा याच्यात कुठलाही विषय नाही. याच्यामध्ये सर्वात महत्वाचा विषय असा आहे की 100+ झाल्यानंतर महायुतीचा जो फॉर्म्युला आहे, महापौर पद असेल, स्थायी समिती पद असेल, हा पक्ष श्रेष्ठींनी ज्या वेळेला युती ठरली त्या वेळेलाच काही फॉर्म्युले ठरवलेले आहेत. ते काही जाहीर करण्यासारख्या गोष्टी नाही आहेत, आणि ते सगळ्या गोष्टी ऑलरेडी ठरलेल्या आहेत, आणि ठरलेल्याप्रमाणे पुढच्या काळामध्ये या महायुतीमध्ये या गोष्टी घडतील आणि त्यानुसार निर्णय घेतले जातील. बरं, पण शिवसेनेने मनसेचा पाठिंबा घेतला, हे भाजपला मान्य आहे का? तुमची सहमती आहे का? नाही, बघा, मी तुम्हाला परत सांगतो की महायुतीमध्ये आम्ही जेव्हा महायुतीमध्ये लढलो, 100+ जागा आमच्या आलेल्या आहेत. पहिल्या दिवशी मी सांगितलं 100+ म्हणजे क्लिअर मॅन्डेट आहे आमच्याकडे. हो, मी तेच म्हटलं ना सुरुवातीला, क्लिअर मॅन्डेट आहे, मग गरज काय? नगरसेवक मनसेचे घेऊन काय उपयोग होणार आहे का? आम्हाला काय सत्ता स्थापनेसाठी, आणि कोणाला जर असं वाटत असेल की दबावासाठी, ते चुकीचं आहे. मी त्याचं समर्थन करणार नाही. पण मला एवढंच वाटतं की मनसेने जर पाठिंबा दिला स्वतःहून, तर तो पाठिंबा आम्हाला मान्य आहे, काही त्याच्यात अडचण नाही. त्यांनी जर पाठिंबा दिला असेल तर तो योग्यच आहे. पण तुम्ही आताच म्हणाले ना, मनसेचे 5 नगरसेवक घेऊन आम्हाला काय उपयोग आहे का? नाही, उपयोगाचा विषय नाही. मी तुम्हाला परत सांगतो की सत्ता स्थापनेसाठी त्याचा काही उपयोग होणार आहे का? तर नाही होणार आहे. मी तर तसं म्हणालो, सत्ता स्थापनेसाठी. बरं, सत्ता तर आमची अशी पण बसणारच आहे. त्याच्यामुळे जो क्लिअर मॅन्डेट ज्या पक्षाकडे आहे त्या पक्षाला जर मनसेने पाठिंबा दिला असेल तर त्याचं स्वागत आहे. बरं दीपेशजी, तुम्ही आत्ताच थोड्या वेळापूर्वी एक विधान केलं की जे कल्याण डोंबिवलीमध्ये झालं ते मुंबईमध्ये देखील होऊ शकतं, पण हे खूप जबाबदारीने तुम्ही विधान करताय. बघा, मी काय म्हणतो, हे प्रश्न आहेत ना मुंबई महापालिकेचे. उद्या मनसेला जर वाटलं की क्लिअर मॅन्डेट भारतीय जनता पार्टीकडे आणि शिवसेनेकडे आहे, आणि त्यांना वाटलं उद्या की बाबा इथेही आम्ही मुंबईच्या विकासासाठी पाठिंबा द्यावा, तर ते देऊ शकतात ना. मी शक्यता वर्तवली आहे. बरोबर, मी एक शक्यता वर्तवली आहे की कदाचित मुंबईमध्ये पण पाठिंबा मिळू शकतो, आणि त्यांचा पाठिंबा तुम्ही मुंबईमध्ये पण घेऊ शकाल, ही देखील शक्यता आहेच ना. विकासासाठी आमच्या बरोबर जे लोक येतील त्यांना बरोबर घेऊन चालण्याचं काम भारतीय जनता पार्टी महाराष्ट्रामध्ये करते, आणि जे लोक आमच्या बरोबर येतील त्यांना बरोबर घेऊन चालण्याचं काम आमचे लोक करतात. बरं दीपेशजी, धन्यवाद. तुम्ही न्यूज 18 मराठीशी बोललात आणि आपली सविस्तर प्रतिक्रिया दिली त्याबद्दल. तर कल्याण डोंबिवलीमध्ये आता मोठ्या राजकीय घडामोडी घडतायत. आपण बघतोय सकाळपासूनच कल्याण डोंबिवलीमध्ये नेमकं काय राजकीय चित्र असेल याबद्दल खूप बोललं जात होतं. राजकीय वर्तुळात त्याची चर्चा देखील झालेली होती. त्यामध्येच एक फोटो देखील समोर आला ज्यामध्ये राजू पाटील हे दोन्ही शिवसेनेच्या खासदारांसोबत बसलेले होते, आणि आता आपण बघतोय मनसेकडून शिंदेंच्या शिवसेनेला पाठिंबा देण्यात आलाय.